चला दुर्वट स्पेशल रेसिपी मटणाची रेसिपी बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचे खूप खूप. आज बघूया दुर्वटसाठी आपण मटणाची भाजी. तर गॅस चालू करायचा, गॅसवरती कुकर ठेवायचा आणि अगोदर काय करायचं, 2 कांदे चिरून घ्यायचे. 1-2 काय असेल तुमचे, जसे मटण असेल ना तुमचं, म्हणजे अर्धा किलो किलो त्या साहाय्याने तुम्ही कांदे चिरून घ्या. आमचं अर्धा किलो आहे म्हणून मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले होते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये काय करायचं, कांदे टाकून घ्यायचे. कांदा टाकला का कापलेला, मस्त असा 1-2 वेळेस हलवायचा. आणि तुम्हाला जर खडे मसाले जर ॲड करायचे असेल तर तुम्ही खडे मसाले, तमालपत्र काय वगैरे असेल ते पण करू शकता त्याच्यामध्ये ॲड. मी काही केलं नाहीये. कांदा परतला की लगेच त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं जे मटण जे आहे ना ते पिशवीतनं काढायचं आणि पटकन एक खळखळ पाण्याने, तांब्याभर पाण्याने धुवून घ्यायचं. धुवून घेतलेली कोणतीही गोष्ट चांगली, म्हणून मी धुवूनच घेत असते. धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं, मी काय करायचे पहिलं की आपलं हळद आणि मीठ आहे ना ते कांद्यातच टाकायचे. पण आता म्हटलं ह्या रेसिपीला आपण एकजीव करून बघूया, मटणालाच लावून बघूया. म्हणून 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद असं दोन्हीही एकजीव करून घेतलं मटणाला. आणि त्याच्यामध्ये मग नंतर आपल्याला तेलाच्या कांद्यामध्ये टाकायचंय. अगोदर हाताने एकजीव करायचं, नाही तर तोपर्यंत एकजीव करीत बसायला इकडे तर तिकडे आपला कांदा करपून जाईल. तसं काही करू नका बरं का. कांद्याला पण लक्ष द्या आणि इकडे आपला एकजीव पण करा, हळद, मीठ आणि मटण. तिन्ही पण गोष्टी एकजीव करायच्या आणि लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. 1-2 मिनिटं मस्त असं तुम्ही हलवायचं. हलवून घ्यायचं आणि मी काय करायचे, असं म्हणायचे की नाही असं हळद, मीठ परतलं जातं, पण तसं काही नाहीये. असं पण खूप छान परतलं जातं. मी खाल्ल्यानंतर बघितली, भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची कांद्यातच. मग मस्त अशी टेस्ट येते. त्याच्यामुळे हे आपण जे मॅश करून ठेवलेलं मटण होतं ना, ते लगेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. टाकून घ्यायचं, 1-2 वेळेस हलवून घ्यायचं आणि हलवायचं. खाली चिटकलं नाही पाहिजे. मग माझ्या तर कुकरला चिटकत नाही, स्टीलचं कुकर असल्यामुळे. जर्मनच्या भांड्याला कदाचित चिटकतं, पण ह्याला चिटकत नाही बरं का. तुम्ही कोणचंही घेतलं तरी चालेल. आणि बघा किती सुंदर सुरेख दिसते. दिसायला पण एकदम छान दिसते आणि वास पण एवढा मस्त सुगंध येत होता ना. आणि खायला पण एवढं मस्त अप्रतिम झालं होतं. एकदम सुंदरच झालं होतं खायला पण. सुंदर म्हणायला, दिसायला पण सुंदर, खायला पण एकदम छान झालं होतं. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, गरम पाणी टाकायचं, गार पाणी टाकायचं नाही. कारण चिकनला आपण नाही पाणी टाकलं तरी पण चिकन मिठाच्या पाण्यात शिजलं जातं, पण मटण शिजत नाही. जर 2 किलो 2 तांबे 1 किलोला आणि अर्धा किलोला 1 तांब्या, माझा अर्धा किलो आहे म्हणून मी 1 तांब्याभर पाणी गरम करून ह्याच्यामध्ये टाकले. आणि चांगल्या आपल्याला काय करायचं, 1-2 वेळेस हलवून त्याचं कुकरचं टोपण लावून घेतलं. कुकरचं टोपण लावून घेतलं, त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये आरामशीर मटण शिजलं जातं. आणि दुसरीकडे काय करायचं, दुसऱ्या गॅसवर लगेच तवा गरम करायला ठेवायचा. तव्यावरती खोबरं टाकायचं आणि खोबरं चांगलं थोडंसं धारभर तेल टाकायचं आणि खोबरं मस्त आपलं परतून घ्यायचं. खोबरं आणि थोडेसे धने टाकले होते, छोटा पोह्याचा चमचा भरून. धने पण परतून घ्यायचे. आणि मी काय करत असते, कांदा ना कधी कधी असा सवताच भाजत असते, पण आता तसं नाही केलं. म्हटलं जेवढं शक्य होईल ना तेवढं पातळ असा उभा लांब कांदा चिरून घेतला. आणि लाल त्याच्या असं बारीक बारीक फोडी करायच्या. आणि लाल 1-2 वेळेस तेल टाकून असा लाल मस्त बारीक चिंब होईपर्यंत कांदा असा परतून घ्यायचा. धूर निघतोय म्हणजे असं नाहीये कांदा करपलाय, ते तेलामुळे जास्त धूर निघतोय. तुम्ही पण असाच कांदा परता. आणि हे खोबरं, धने, कांदा, लसूण, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर एवढं सामान मी सगळं वाटून घेणार आहे. तर मिक्सर वाटून घेतलंय. लगेच मी पातेलं ठेवलं गरम करायला. आणि मग तोपर्यंत म्हटलं मसाले काढून घेऊया, कारण मसाले ना पुन्हा तेलामध्ये किती पडतात काय पडतात ते समजत नाही, म्हणून मी एका वाटीमध्ये काढून घेत असते. तर लाल मिरची पावडर, काळा मसाला, सोहना, घरगुती मसाला, खोबरं, लसूण आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं कांद्याचं वाटण आहे. तोपर्यंत ते पातेलं तापलं, लगेच त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं मी. 2 पळ्या मी फ्राय करत आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यातलं खोबरं, लसूण अर्धच वापरत आहे आणि अर्धं भाजीला ठेवणार आहे. आणि अर्धं लगेच टाकून घेतलं. मस्त थोडंसंच परतायचं, जास्त परतायचं नाही, कारण आपण खोबरं आधीच भाजून घेतलं होतं. त्याच्यामुळे लगेच मसाले टाकायचे. 1-2 चमचे सूपचं पाणी टाकायचं. सूपचं पाणी टाकल्याच्यानंतर एवढा छान मसाला परतला जातो आणि छान पण टेस्ट येते भाजीला आणि फ्रायला पण. त्याच्यामुळे सूपचंच पाणी मी ॲड करते. तुम्ही कोणचं करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी जर तुम्हाला नंतर रेसिपी आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, खूप छान रेसिपी करतेस ताई, असं काही कमेंट करा प्लीज. आणि हे बघा, जेवढे पीस आहेत तेवढे मी टाकलेत ह्याच्यात. आणि मी फ्राय करते. थोडं कोथिंबीर टाका आणि तुम्हाला जर भाजी दुसऱ्या ह्याच्यात करायची असेल
तर भाजीला ह्याच पातेल्यात ठेवलं फ्राय तुम्ही तरी पण चालेल, पण मला ह्याच पातेल्यामध्ये भाजी करायची म्हणून मी एका वाटीमध्ये हे फ्राय काढून घेत आहे. काढून घेतलं, पातेलं हे सळलं आणि धुवून घेतलं पातेलं थोडंसं, कारण ह्याला मसाला आणि तेल भरपूर चिटकलं होतं. डबल पातेलं गरम करायचं म्हटल्यावर पातेल्याला ते मसाला करपला असता म्हणून मी धुवून घेतलं. धुवून घेतलेलं पाणी टाकून द्यायचं नाही. नंतर तेच भाजीला थोडंसं वापरायचं की वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे मी. लगेच पातेलं गरम झालं की 1-2 चमचे तेल टाकायचं. जे राहिलेलं आपलं खोबरं, लसूण ते टाकायचं. त्या मगाच्यासारखं जास्त परतून द्यायचं नाही, ते करपट लागतं. आणि मग मसाले टाकायचे. आपण मगासारखे थोडेच मसाले घेतले. मी दोघांसाठीच भाजी करते म्हणून थोडं-थोडंच घेतलंय सगळं सामान. तुमचे जसे माणसं आहेत तसे तुम्ही सामान, पाणी काय असेल ते वाढवू शकता. आणि लगेच कांद्याची प्युरी पण ओतून घेतली. कांद्यामध्ये वाटताना पाणी टाकलं होतं, त्याच्यामुळे लगेच सूप टाकायची गरज नाही. आणि थोडंसं परतलं की लगेच 2-3 चमचे मी सूप टाकलं. आणि जे मग मी पातेलं हेसळलेलं पाणी होतं ना, ते एका वाटीमध्ये काढून घेतलं होतं. ते पण लगेच टाकून दिलं, कारण त्याला पण तेल आणि मसाले भरपूर चिटकले होते म्हणून. आणि चांगला असा मसाला मस्त बघा किती घट्ट आणि तेल आणि चरचर चरचर परततोय. असा जर मसाला परतला तर खूप छान भाजी लागते मस्त. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि आता लगेच जास्त कोथिंबीर टाकू नका, आपल्याला नंतर वरून पण कोथिंबीर टाकायची. आणि ह्याच्यातमध्ये पाणी टाकून घेतलं. आणि ह्या मटणाचे ना मी 3 हिस्से केलेले आहेत. एक उकड, 2 फ्राय आणि 3 भाजी म्हणून थोडं थोडं केलेलं आहे. सगळीकडे जास्त सगळंच खायचं, थोडं थोडं खायचं. चांगलं खायचं पण थोडंच खायचं, असं आहे आमचं. म्हणून मग सगळंच करायचं पण थोडं छानच खायचं. आणि फुटाण्याचं कुटं मी मग दाखवलं नव्हतं. फुटाण्याचं कूट मी आधीच काढून ठेवलं होतं. मग फुटाण्याचं कूट तेलामध्ये नाही टाकायचं, भाजीत किंवा म्हणजे रश्यात मिक्स करून उकळी फुटल्यावर टाका, किंवा साध्या पाण्यात मिक्स करून उकळी फुटल्यावर टाका. मी तसं उकळी फुटल्यावरच टाकलेलं आहे. आणि मस्त अशी 1-2 वेळेस हलवून घ्यायची. 10-15 मिनिटं भाजी कडून द्यायची. जेवढा भाजीला मस्त असा फेस येईल तेवढ्या भाजीला तरी सुटते आणि भाजी छान लागते. हे बघा किती मस्त फेस सुटलाय आणि उकळी पण मस्त आली. छान मस्त घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने भाजी करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता घ्या की मग ताटं वाढून. मग कसं घेतलंय, भाकर, कांदा फ्राय आणि प्लेटमध्ये रस्सा. आणि उकड राहिली, उकड पण लगेच घेतली बघा टाकून. आणि खा आणि ओके, बाय बाय सर्वांना.